आई, हे असं कसं झालं हो? हो ग, मलाही कळत नाहीये काय झालंय. हे काय? आई, मापात दुसरं काही होतं का? नाही ग, तांदूळच होते फक्त, दुसरं काही नव्हतं. माप स्वच्छच होतं ग. बरं ठीक आहे, मी आवरते सगळं. आई, तुम्ही देवघरात जात होतात ना, जा. आई, तुम्ही जाताय ना देवघरात? तयारी करायची आहे ना? हो हो. रुपाली, चल जरा. कशासाठी? अगं, अद्वैत आणि नेत्रा लग्न होऊन आलेत ना, त्यांना देवाच्या पाया पडायला हवं ना. आई, तुम्ही जरा आवरून घेता का? मला बाहेर जायचंय जरा. आत्ता? हो, अर्जंट काम आहे एक. प्लीज तुम्ही आवरून घ्या, मी येतेच जाऊन पटकन. एवढं काय अर्जंट काम निघालं तुझं? मी सांगते आई आल्यावर, मी जाऊन येते. हां. मला तर काही कळेनासच झालंय काय चाललंय. केतकी, तू हे जरा आवरून घे, मी देवघरात जाते. नेत्रा, बाळा, तुम्ही सगळे व्यवस्थित पोहोचलात ना घरी? हो आबा. बाळा, राहवत नाहीये म्हणून एक बोलू का ग? हो, बोला ना, काय झालं? बाळा, तुझं लग्न म्हणजे आपल्या घरातलं शेवटचं शुभ कार्य होतं. आता यापुढे आपल्या घरात कुठलंही शुभ कार्य पार पडणार नाही. आणि हे शुभ कार्य असूनही अशा पद्धतीने ते पार पाडावं लागलं याची आयुष्यभर रुखरुख लागून राहील ग माझ्या मनाला. मी देवीआईकडे जाऊन प्रार्थना करणार आहे. आई, अशी वेळ कधीच कोणावरही येऊ देऊ नकोस. बरं, त्या सगळ्या अटी पाळून लग्न लावताना सुद्धा अशा काही घटना घडत होत्या, त्याचं एक दडपण आलंय बघ माझ्या मनावर. आता त्यातल्या त्यात महत्वाची आणि समाधानाची गोष्ट हीच की ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच तुझं लग्न झालं. आबा, गावात कोणाला संशय नाही ना आला? नाही, काही अंदाज बांधता येत नाहीये. पण बाळा, तुझं लग्न सुरू असताना गावात तिकडे काहीतरी विचित्र घटना घडल्या आहेत असं कानावर आलंय. पाटील जखमी अवस्थेत देवळाजवळच्या झाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडलेत. त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेत. नक्की काय झालंय काहीच कळायला मार्ग नाहीये बघ. चलो जेठानी जी. आबा, मी करू तुम्हाला थोड्या वेळात? हो बाळा, कर. हा. आता लवकर चला जेठानी जी. काय म्हणाल? जेठानी जी म्हणजे नेत्रा वहिनी. ताई, तुम्ही मला वहिनी नका म्हणू. तुम्ही मला नेहमी नेत्रा म्हणता ना, मग आताही नेत्राच म्हणा. मी अजूनही तुमच्या लहान बहिणीसारखीच आहे. ओके नेत्रा. चला आता देवघरात सगळे वाट बघतात. चला. मला तर खूप मज्जा येते. नेत्रा, माझा हातात असती ना तर मी तुमच्या लग्नावर ना मस्त फिल्मच बनवली होती. चल.
देवासमोर ठेवायला गोड आणणे. आधी नेत्रा, दोघांनी देवासमोर गोड ठेवा आणि आपल्या घरच्या देवाचा आशीर्वाद घेऊन संसाराला लागा. आई कुठे आहे पण? अरे मगाशीच बाहेर गेलीये ती. बाहेर गेली आता एवढी थकलेली असताना? काय झालं, कुठे गेली, काही बोललीये का? काहीतरी अर्जंट आहे असं म्हणाली आणि गेली. पण आता असं अर्जंट काय काम होतं? मी फोन करतो तिला. ती येईल, तू बाया पड. पडा. सुखाने संसार करा. आयुष्यभर एकमेकांसाठी आणि एकमेकांच्या साथीला उभे राहा. असू दे. शतायुषी व्हा. अरे माझ्या कुठे पाया पडताय? सुखाने संसार करा. आई असती तर खूप बरं झालं असतं ना. आयात नाही. कुठे आई? माझ्यासोबत ना.
कुठे आई नेत्रा? साहेब रुपालीबाई साहेब येतीलच थोड्या वेळात. पण आपण आल्यापासून ममता मावशींना नमस्कारच नाही केलाय. त्या सुद्धा आई आहेत ना तुमच्या? आज त्यांना सुद्धा खूप आनंद झाला असेल. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात आपण ममता मावशींना नमस्कार करून करूया. चालेल? साहेब पाया पडूया. नांदा सौख्य बरे? आजही आठवतंय तू पहिल्यांदा देवळात भेटली होतीस तेव्हाही एका आईसाठी धावून आली होतीस आणि आजही तेच केलंस. नेत्रा, तुझ्यामुळे माझ्या मातृत्वाला पूर्णत्व आलं आणि म्हणूनच आज मला मुक्ती मिळते. या आईचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. आयुष्मान भव. येते मी. आता मला जायला हवं. काय काय झालं आता? हो ना, कसला लाईट आला एकदम. बाबा, मी घरात आलो तेव्हा पण हे असंच काहीतरी झालं होतं. काय चाललंय? अरे ते बहुतेक व्होल्टेज फ्लक्च्युएशन आहे. मी इलेक्ट्रिशियनला सांगितलं, बघूया. बंटी, बंटी, सांगत होतो गळा नको कापूया सांगत होतो. ऐकलं नाही अनिल म्हात्रेने माझं.
सगळीकडे रक्त रक्त. साफसफाई कोण करणार? तुकडे तुकडे करावे लागणार आता. बारीक 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 तुकडे तुकडे. बंटी बंटी लाडू 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 आणलेत लाडू. लाडू लाडू लाडू. बंटी लाडू 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 लाडू. बंटी लाडूवाले भैया. इंद्राणी इंद्राणी काय प्रकार आहे सगळा? पाणी पाणी घे. सावकाश. ठीक आहेस का? तुला रक्तही नाही आलंय कुठे, पण मग हे एवढं रक्त कसं काय? काय झालंय नक्की? अधोक्षजनी स्वतःचा हात कापून घेतलाय. बंटी लाडू 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 बंटी लाडू लाडू दे 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 दे. लाडू 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 लाडू. तू इकडे ये बस बस. लाडू सावकाश. थांब थांब. कशात कशात बरं. बंटी बंटी काय हे? तुला सांगितलं होतं ना ग, नको येऊस एकटीने. कधीही व्हायलंट होऊ शकतो तो. कशाला आलीस तू? रुपाली, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. त्याला ट्रीटमेंटची गरज नाहीये. तू काहीतरी केलं असशील म्हणून वागलाय तो असा. सुरा का होता त्याच्या हातात? त्या सूर्यानी गळा कापणार होता तो माझा. ज्यास असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. पण ती का करतोयस असं? अशाने जीव जाईल तुझा, कळतंय का? ग्रंथ मिळाल्याशिवाय जीव जाऊ देणार नाही मी त्याचा. काय आहे ग्रंथ ग्रंथ ग्रंथ? झालंय ना आपलं बोलणं. देणार आहे तुला ग्रंथ. आजच नेत्राचं लग्न झालंय. लग्नानंतर ती मरणार आहे. ती मरू दे, मग देते शोधून ग्रंथ तुला. मरेल ना लग्नानंतर नेत्रा? हा मनोरमा, जिला त्रिनयना देवीचं वरदान आहे, ती मुलगी कधीच लग्न करू शकणार नाही. आणि जर तिने लग्न केलं तर तिचा संसार यशस्वी होणार नाही. इंद्राणी, तुला विचारते मी, लग्नानंतर नेत्रा मरेल ना, जाईल ना तिचा जीव? हेच प्रारब्ध आहे तिचा. ठीक आहे, मग तिचा जीव जाऊ दे. मग शोधते ग्रंथ आणि देते तुला, कळलं? रुपाली, ह्याला ट्रीटमेंटची गरज आहे. ह्याला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जायला.
आणि हा बरा झाल्याशिवाय मला ग्रंथ मिळणार नाही. अगं काय आहे ग्रंथाचं एवढं? झालं ना बोलणं याच्यावर? आणि वाचलायस ना तू ग्रंथ, मग कशाला हवाय तुला आता ग्रंथ? तो ग्रंथ माझ्यापर्यंत पोहोचण्यामागे देवी आईने योजलेलं काहीतरी कारण आहे आणि ते कारण जाणून घ्यायचंय मला. देते देते शोधून. नेत्राला आधी मरू दे, तिचा जीव जाऊ दे, मग तुला ग्रंथ देते. हा, जाऊ दे नेत्राचा जीव आधी. नेत्रा नेत्रा